नमस्कार. आजच्या या नवीन आणि अतिशय रंजक विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आजचा आपला हा सविस्तर अभ्यासक्रम माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारा खास डिझाईन आणि निर्मित करण्यात आला आहे. आयटी आणि आयटीएस क्षेत्रात बॅकअप ड्राईव्हचा वापर कसा सुरू झाला आणि काळासोबत त्याचा विकास कसा होत गेला, हे सगळं आजच्या पिढीला अगदी सोप्या भाषेत समजावं, या उद्देशाने माइंडस्टिक्सने ही खरोखरच उत्तम माहिती संकलित केली आहे. तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या तांत्रिक प्रवासाला सुरुवात करूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते बघूया. सुरुवातीला सीडी रोमचा पाया, मग ड्राईव्हची देखभाल आणि त्रुटी निवारण, त्यानंतर झिप ड्राईव्हचं युग, मग डीव्हीडी क्रांती आणि शेवटी मॅग्नेटो ऑप्टिकल फॉर्मॅट्स असा आपला आजचा एकंदर प्रवास असणार आहे. तर चला थेट आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, सीडी रोमचा पाया आणि रीड ओन्ली मेमरीच्या मूलभूत गोष्टी. चला याच्या मुळाशी जाऊया. ऑप्टिकल स्टोरेजचा पाया समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल, एक स्टँडर्ड सीडी रॉम कायमस्वरूपी 650 MB डेटा साठवून ठेवतो. आता यातही मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. मोड 1 जो प्रामुख्याने डेटावर लक्ष केंद्रित करतो. यात डेटा अत्यंत सुरक्षित राहावा म्हणून रीड सॉलोमन एरर करेक्शनचे तब्बल 3 लेयर्स असतात. त्यामुळे आपल्याला प्रति सेक्टर 2048 बाईट्स मिळतात. याउलट मोड 2 जो प्रामुख्याने व्हिडिओसाठी वापरला जातो, त्यात हे करेक्शन थोडं कमी असतं आणि त्यामुळे 2336 बाईट्स मिळतात. सोप्या भाषेत सांगायचं तर व्हिडिओ फाईल्सपेक्षा आपल्या महत्त्वाच्या डेटाला जास्त सुरक्षिततेची गरज असते आणि त्यासाठी थोडी मेमरी खर्ची घालावीच लागते, बरोबर ना? आता आपण बघूया भाग 2, ड्राईव्हची देखभाल आणि त्रुटी निवारण, म्हणजेच आपले लेझर्स कसे कार्यरत ठेवायचे. आता हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसं हाताळलं जातं ते पाहणं खरोखरच खूप रंजक आहे. बघा, सीडी रॉम सुरक्षित ठेवण्यासाठी काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. डिस्क हाताळताना नेहमी बाहेरील कडा किंवा मध्यभागी असलेल्या छिद्रालाच धरलं पाहिजे. तसंच त्यावर काही लिहायचं असेल तर नॉन सॉल्व्हेंट मार्करच वापरणं गरजेचं आहे. डिस्कला धुळीपासून लांब ठेवणं आणि वापर झाल्यानंतर लगेचच प्लॅस्टिक कव्हरमध्ये बुक स्टाईल उभी ठेवणं. या अगदी साध्या सवयी आहेत, पण तुमचा अमूल्य डेटा वाचवण्यासाठी त्या प्रचंड प्रभावी ठरतात. इथं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केवळ डिस्कचीच काळजी घेऊन भागत नाही, तर प्रत्यक्ष ड्राईव्ह हार्डवेअरची देखभाल करणंही तितकंच गरजेचं आहे. ठराविक कालावधीनंतर ड्राईव्ह साफ करणं आणि त्याचा नियमित वापर करणं आवश्यक आहे. तसं नाही केलं तर तो निकामी होऊ शकतो. आणि हो, आणखी एक गोष्ट, पुरेशा ज्ञानाशिवाय ड्राईव्हसोबत कोणतेही प्रयोग करू नयेत, कारण एका छोट्याशा चुकीमुळे एकमेकांशी जोडलेल्या संपूर्ण सिस्टीमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आणि यावरून एक गोष्ट अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होते, ती म्हणजे एका ऑप्टिकल ड्राईव्हची अंतर्गत रचना किती गुंतागुंतीची आणि अचूक असते. प्रामुख्याने या 4 मुख्य घटकांवर हे सगळं तंत्रज्ञान अवलंबून असतं. लेझर, जे प्रकाशाच्या किरणांद्वारे डेटा वाचण्याचं आणि लिहिण्याचं काम करतं. रोटेशनल मेकॅनिझम, जी आतली डिस्क फिरवतं. ॲक्च्युएटर, जो लेझर बीमला अगदी अचूक जागी हलवतो. आणि या सर्वांचा बॉस म्हणजे कंट्रोलर, जो या सर्व क्रियांवर अचूक नियंत्रण ठेवतो. आपला पुढचा टप्पा आहे भाग 3, झिप ड्राईव्हचं युग, ज्याला आपण द मॅग्नेटिक ब्रिज असंही म्हणू शकतो. स्टोरेजच्या या उत्क्रांतीच्या प्रवासात 90च्या दशकाच्या उत्तरार्धातील आयोमेगा झिप ड्राईव्ह हा खरोखरच एक ऐतिहासिक दुवा होता. याने जुन्या फ्लॉपी डिस्क आणि नवीन सीडी यांच्यामधील दरी खऱ्या अर्थाने भरून काढली. सामान्य फ्लॉपीपेक्षा हे थोडं मोठं होतं आणि यात कडक प्लास्टिकचं आवरण होतं. याच्या 100 MB, 250 MB ते थेट 750 MB क्षमतेमुळे ग्राफिक आर्टसारख्या क्षेत्रांमध्ये आणि मोठ्या डेटा स्टोरेजसाठी हे त्या काळी प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. पण हे तंत्रज्ञान कितीही उपयुक्त असलं तरी काळाच्या ओघात त्याचा अस्त अटळ होता. स्वस्थ आणि अधिक क्षमता असलेल्या CDR आणि CDRW फॉर्मॅट्सने हळूहळू याची जागा घेतली. त्यातच ह्या झिप ड्राईव्हजमध्ये क्लिक ऑफ डेथ या नावाने ओळखला जाणारा एक भयानक हार्डवेअर बिघाड सुरू झाला. यामुळे डेटाचं खूप मोठं नुकसान होऊ लागलं आणि साहजिकच अखेरीस हे ड्राईव्हज कालबाह्य झाले. आता आपण वळूया भाग 4 कडे, डीव्हीडी स्टोरेज क्रांती, आकुंचन पावणारे लेझर आणि वाढणारा डेटा. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे डीव्हीडीचा आकार आणि जाडी अगदी सीडी-रॉम इतकीच राहिली, म्हणजे तोच 5 इंच व्यास आणि 1.2 मिलीमीटर जाडी. पण याने क्षमतेत मात्र एक खूप मोठी क्रांती घडवून आणली. हे कसं शक्य झालं? तर अत्यंत प्रगत अशा भौतिक अभियांत्रिकीमुळे. यात अधिक लहान तरंगलांबीचे म्हणजे शॉर्टर वेव्हलेंथचे लेझर वापरले गेले आणि डेटा साठवणारे पिट्स अधिक जवळ ठेवले गेले.
याचा परिणाम असा झाला की अगदी त्याच आकाराच्या डिस्कवर आता सीडी रॉमच्या तुलनेत तब्बल 7 पट अधिक दाटीवाटीनं डेटा साठवणं शक्य झालं. डेटा स्टोरेजमध्ये किती वेगाने प्रगती झाली हे खरोखरच थक्क करणार आहे. डिस्कच्या दोन्ही बाजूंचा वापर करून आणि एकावर एक असे रेकॉर्डेबल लेयर्स ठेवून क्षमतेत कशी नाट्यमय वाढ केली गेली हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे बघा, एका साध्या सिंगल लेअरच्या 4.7 GB पासून सुरुवात होऊन ही क्षमता दुप्पट चौपट अशी वेगाने वाढतच गेली. आता यातील खरोखरच एक थक्क करणारी गोष्ट सांगतो. डबल साइडेड आणि 4 लेअर DVDवर त्याकाळी तब्बल 17 GB डेटा साठवण्याची क्षमता प्राप्त झाली. विचार करा, सुरुवातीच्या केवळ 650 MB क्षमतेपासून थेट 17 GB पर्यंतची ही मोठी झेप. तंत्रज्ञानाचा हा एक फार मोठा चमत्कारच होता. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. भाग 5, मॅग्नेटो ऑप्टिकल आणि हाय डेफिनेशन म्हणजेच हायब्रिड्स आणि फॉर्मॅट वॉर्स. मॅग्नेटो ऑप्टिकल डिस्क, ज्याला आपण MOD म्हणतो, हे एक अत्यंत अनोखं हायब्रिड तंत्रज्ञान आहे. जसं की सोनीची मिनी डिस्क, यात मॅग्नेटिक तंत्र आणि ऑप्टिकल लेझर या दोन्हीचा एकत्रित वापर केला जातो. आता जरी या तंत्रज्ञानात डेटा लिहिण्याचा वेग थोडा कमी असला ना, तरी या सिस्टमची त्रुटी ओळखण्याची आणि ती दुरुस्त करण्याची क्षमता इतकी जबरदस्त होती की हे तंत्रज्ञान दीर्घकालीन डेटा साठवणुकीसाठी प्रचंड विश्वासार्ह बनलं. वेग कमी पण सुरक्षितता 100%. आणि शेवटी हाय डेफिनिशन फॉर्मॅटच्या जगात तोशिबाचे HD DVD आणि सोनीचे ब्लू-रे यांच्यात एक मोठी आणि ऐतिहासिक स्पर्धा बघायला मिळाली. दोन्ही तंत्रज्ञाने आपापल्या जागी अत्यंत प्रगत होती. तोशिबा 14.7 GB देत होतं, तर सोनी तब्बल 25 GB. साहजिकच ब्लू-रेने आपल्या या प्रतिलेअर 25 GBच्या प्रचंड क्षमतेमुळे आणि अधिक टिकाऊपणामुळे अखेर मनोरंजन उद्योगाला आकर्षित केलं आणि या स्पर्धेत त्यांनी बाजी मारली. या सतत फिरणाऱ्या आणि आपला महत्त्वाचा डेटा जतन करणाऱ्या ड्राईव्हच्या प्रवासाचा हा एक खरोखरच विचार करायला लावणारा शेवट आहे. आज आपण क्लाउड स्टोरेज आणि फ्लॅश मेमरीच्या अदृश्य युगात वावरत आहोत, जिथे हातात धरण्यासाठी कोणतीही डिस्क नसते. अशावेळी पूर्वीच्या या भौतिक आणि यांत्रिक चमत्कारांचा वारसा पाहता भविष्यात आपल्या डेटाच्या भौतिक स्थिरतेचं आणि चिरकाल अस्तित्वाचं काय होईल, हा प्रश्न नक्कीच डोक्यात विचारचक्र सुरू करणारा आहे. हे अदृश्य क्लाउड खरंच कायमस्वरूपी टिकेल का, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. तर आजच्या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.